ट्रॅक वरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल ॲपटॅकर बॉल आता ऑन साइडला सुंदर फटका, परंतु या ठिकाणी पहिल्याच बॉल वरती फलंदाज बाद. विशाल मात्र ठिकाणी बाद झालेत. पहिल्याच बॉल वरती फलंदाज गोल्डन डक वरती मात्र बाद झालेत. एका बाजूने आपण पाहिलं तर युवा इटालियन, दुसऱ्या बाजूने लेजंड प्लेयर आपल्याला पाहायला मिळतील. या दोन संघामध्ये हे लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अगोदरचा मॅच काय जबरदस्त रंगला होता. मिस्टर अजित गरतनं 17 बॉल मध्ये तब्बल 58 रन्स बनवल्या. जवळजवळ आपण पाहिलं तर अर्धशतक देखील पूर्ण केलं. कालच्या दिवसामध्ये आकाश दानवेनं 15 मध्ये 55 केल्या होत्या. प्रशांत गवळे आलेत. गेल्या 2 दिवसामध्ये या संपूर्ण मैदानाचा पूर्णपणे आडाखडा त्यांनी घेतलाय. आता मात्र ऑन स्ट्राईक वरती. ओहो, हॅप ट्रॅकर बॉल होता जुएस्टीच्या बाहेर. ओव्हनच्या स्वरूपामध्ये 1 धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या आपण पाहतोय या ओव्हनच्या साह्यानं मात्र ओपन होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. आज एकंदर चिंचोटीचे भरपूर संघ आपल्याला पाहायला मिळालेत. यावेळेस फील्डच्या वरून प्रतिम या ठिकाणी कव्हर ड्राईव्हचा फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 4 काय जबरदस्त हा स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला. उजवा पाय थोडासा पुढे घेतला, वेट अँड वॉच. त्याच्यानंतर बॉलची थोडीशी पाहणी केली होती आणि त्याच्यानंतर तो शॉट खेळला होता. आता मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली वापसी, एक मोठा फटका आल्यानंतर पांडुरंग सावर याची आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी भरपूर वर्ष सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती चांगला फिटनेस या ठिकाणी आपल्याला सातत्याने पाहायला मिळालाय. पांडुरंग सावर, भूषण सावर. ओहो, क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं होतं, परंतु चेंडूची फेकी थोडीशी मात्र खराब आली होती. बॅकअप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मिळाला गेलाय आणि मात्र या ठिकाणी रोखलं गेलंय. कुठल्याही प्रकारची धाव पूर्ण केली नाहीये. या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या आपण पाहिली तर मग पोचली गेली आहे ती म्हणजेच 8 या आकड्यावरती. 8 धावा. निश्चितच एका खेळाडूच्या ट्रॅकचा कलर आपण पाहिला तर थोडा वेगळा आहे. जय बजरंग स्पोर्ट पालनापाडा टीमचा. त्याच कारणास्तव 3 धावांची पेनल्टी त्याला नसणार आहे. यावेळेस सुंदर फटका. धन्यवाद, थँक्यू सो मच. पॅन्ट वरती कुठलाही पॅटर्न चालेल, परंतु एक रंग असायला हवा. अजयजी बरठा यांना विनंती करतोय
वसई तालुका आदिवासी गटसंघाचे सदस्य आहेत आणि त्यांना आम्ही आमंत्रित करतो या ठिकाणी आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण यायचं आहे. आपलं देखील स्वागत आहे आई गावदेव चषक 2025 मध्ये. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 12 आणि पेनल्टीच्या आम्ही 3 धावा त्याच्यामध्ये ऍड करतो म्हणजेच या 15 धावा होतील. पंधरा धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटकातील पुढील बॉल. ओहो सुंदर स्लाइस केले बॉलला लॉंग ऑफच्या दिशेनं, परंतु चांगली फिल्डिंग झाली आहे. 2 धावा मात्र ठिकाणी पूर्ण होतील. 2 टीमची धावसंख्या आपण पाहिले तर पोहोचले गेले 17च्या घरामध्ये 17 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगला क्रिकेट सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. नंबर 2चं षटक टाकण्याकरता गणेश सावरला आपण पाहतोय. अरे मंगेश सावर आहे. आयडी द्या. या ठिकाणी आपण काय घडतंय काय बिघडतंय हे देखील आपण पाहणार आहोत. आमच्या पंचांनी देखील आम्हाला देखील कन्फ्यूज मध्ये या ठिकाणी आणलंय. आता मात्र पोचलाय की नाही पोचलाय हे देखील क्लिअर केलं जाईल. तिसरे अंपायर आहेत आमच्याकडे. काय डिसिजन आहे हे देखील पोचवला जाईल. परंतु मंगेश जाबर बॉलिंग ट्रॅक वरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती 2 त्याच्यानंतर दुसऱ्या बॉल वरती रनआउटच्या स्वरूपामध्ये संधी प्राप्त केली आहे की नाही हे देखील चेक केलं जाईल. आणि डिसिजन आहे OUT आउट. बॅट आपण या ठिकाणी पाहिले तर हलकीशी हवेमध्ये राहिली गेली, परंतु काय जबरदस्त अंपायरिंग देखील पाहायला मिळाली. धन्यवाद. षटकातील पुढील बॉल यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका आहे. पुन्हा एकदा ऑफ साइडला मात्र स्लाइस केले. 2 धावा या ठिकाणी मिळतील. 2 टीमची टोटल आपण पाहिली तर पोचले गेले 19 आकड्यावरती. 19 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. 4 ओव्हरचा हा मॅच आतापर्यंत आपण या ठिकाणी पाहिलं तर मग 3 चेंडू फेकून झालेत मंगेशच्या खात्यातील. फ्लॅटचे हलकेसे स्निक या ठिकाणी साऊंड मात्र थोडासा आला आणि लगेच मात्र समोरच्या पंचांचा पण पोट पाहिलं तर मग वर आले. धन्यवाद. थैंक यू सो मच. षटकातील पुढील बॉल यावेळेस आपण पाहिलं तर चांगला बॉल आहे यावेळेस, परंतु
चांगलं स्ट्रोक देखील पाहायला मिळाला. अगदी सेन्सिबल क्रिकेट सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मोठे फटके येत नाहीत, परंतु सिंगल डबल जी धावसंख्येची लाईफलाईन आहे ना ती मात्र या ठिकाणी ऑन ठेवले आणि हे व्हायला देखील हवं. चांगला पुन्हा एकदा फटका आहे. पॉइंटला मात्र हलक्याच्या हाताने हा स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला होता. अगदी सॉफ्ट हँडने हा स्ट्रोक या ठिकाणी केला होता. फलंदाज किरण गुरुडा, लेजंड प्लेयर आहे किरण गुरुडा. दोन्ही षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला. 11च्या सरासरीनं मात्र या ठिकाणी 22 धावा. वेलकम अजय वरटा, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. वसई तालुका आदिवासी असोसिएशनचे विद्यमान सदस्य आहेत आणि त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. वेलकम. दोन्ही षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावरती आपण पाहिल्यात. आता मात्र नंबर 3चं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल सूरज भोवर. पहिलं षटक पांडुरंग सावर यांनी हाताळलं. त्याच्यानंतर आपण पाहतोय मंगेशने देखील खूप चांगलं टाकलंय. यावेळेस सूरजचं स्वागत केलंय. स्लॉक्स करेंगे सबका स्वागत. काय जबरदस्त हा फटका अगदी बॅटरच्या झोड मध्ये होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. येस डीजे. धन्यवाद डीजे. षटकार पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी आलाय. हाफ ट्रॅकर बॉल, परंतु यावेळेस नो मॅन लँड्स मध्ये चेंडू हा डिलिव्हर होईल. नो मॅन्स लँड मध्ये आपण हा चेंडू मात्र लँड होताना पहिला. 2 धावा मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर मग पूर्ण होत आहेत. 2 टीमची धावसंख्या पोहोचली गेली 30च्या घरामध्ये. 30 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. कमबॅक केलं जाईल का की मग अटॅकिंग बॅटिंग आहे ती ऑन ठेवलीच जाईल. ओहो, यावेळेस आपण पाहिलं तर रक्षक त्या ठिकाणी बीट झालाय. एक सिंगल धाव 22च्या स्वरूपामध्ये पूर्ण केली गेली. स्ट्राईक रोटेट होणं देखील खूप गरजेचं होतं. सध्या तरी चांगला खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज भुवर बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या बॉल वरती षटकाराला, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर एक सिंगल. म्हणजे आतापर्यंत त्यांनी 9 धावा खर्च केल्यात 3 बॉल मध्ये. अजूनही इथून 3 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे या षटकामध्ये. चांगला फटका आहे ऑन साइडला. अनड्राय केलं या ठिकाणी. मिळेल पुन्हा एकदा एक सिंगल रन्स. सज्जल खेळ चालू राहिला तर मग 40+ दिशेने धावफलक मात्र जरूर पाहायला मिळेल. ॲप ट्रॅकर बॉल, शतरक्षक आहे दीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एक सिंगल धाव आहे. सिंगलच्या मदतीने 33 धावसंख्येवरती मात्र धावफलक पोहोचलं गेलंय. अजून सुद्धा शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. षटकातील पुढील बॉल. हो, यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू डाव्या एष्टीच्या थोडासा मात्र बाहेर आहे की काय, परंतु नाही. चांगला बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉलवरती एक सिंगल मात्र पूर्ण होते. सिंगलच्या मदतीने 34 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतायत. अजून इथून 6 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे. 6 बॉल मध्ये किती धावा बनवल्या जातील, काय घडेल काय बिघडेल, घेऊया आपण एक छोटासा डीज ब्रेक.
Un grr. ¿Un qué? Dame un du ta Okay. धन्यवाद थँक्यू सो मच. चला घाई करायची, थोडी घाई करा, कारण त्या मैदानाचा उल्लेख या ठिकाणी केला तर नोव्हेंबरचा महिना चालू आहे आणि लवकर अंधार पडतो. त्याच कारणास्तव आपण थोडस घाई केलं तर बरं होईल. 4 ओव्हरचा हा मॅच आहे. 3 षटक संपन्न झालेत. आता मात्र शेवटचं स्लॉगवरचं षटक मात्र बाकी आहे. गोलंदाज आपण पाहतोय नितीन. पहिला चेंडू आपण पाहिला तर मग डॉटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्ट्रगल करतोय या ठिकाणी किरण गोरोडा, परंतु त्याला अजूनपर्यंत सूर अँड लय जी आहे ती सापडलेली नाही. एखाद्या मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये तो देखील आहे, परंतु नितीनचं देखील कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे सुरेश मॉल्टर त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. धावफलक एकने पुढे सरकलाय, जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळतायत. पॅटर्न खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा हा मनसुबा तयार केला होता माइंड मध्ये, परंतु एक सिंगल मिळेल. एक सिंगल आले. सिंगलच्या मदतीने धावफलक मंद मंद पावलाने पोहोचले गेले 36 वरती. यावेळेस मात्र दरवाजे उघडे ठेवले, आणि ज्या ज्या वेळेस मात्र दरवाजे उघडे ठेवले जातात ना, त्या वेळेस मात्र ही चोरी निश्चित होताना आपण पाहिली आहे. फलंदाज या ठिकाणी किरण मात्र होतोय बाद. आमचा शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये, जो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. धन्यवाद डीजे, थँक्यू. धावसंख्या आपण पाहिली तर पोचली गेली आहे, ती म्हणजेच 36 आकड्यावरती. महत्वाची एक विकेट देखील डाऊन झाली आहे. किरण गोरोडा याच्यावरती विश्वास होता, त्याने देखील निराश केले. हॅप टॅकर बॉल आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय, आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग फलंदाज बाद असणार आहे साहिल तंबूच्या आशयाला. A1 पवनचा फॅन पवन आलाय. आल्या आल्या समोरच्या दिशेनं सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतो स्टेट ड्राईव्हचा. दोन धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या. दोन टीमची धावसंख्या आपण पाहिली तर पोहोचली गेली 38 आकड्यावरती, आणि इथून 39 धावा मात्र बनवाव्या लागतील विजयासाठी
टीम जय बजरंग स्पोर्ट पालनापाडा या संघाला. धन्यवाद थँक्यू. 39 धावा विजयासाठी बनवायचे आहेत. चला सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये या. अजून आपल्याला भरपूर सामने मात्र या ठिकाणी खेळवायचे. चला बॅटर शतरक्षण देखील त्वरित लावून घ्या. चला मॅचला सुरुवात करायची आहे. दोन्ही टीमला पुन्हा एकदा आम्ही शुभेच्छा देतो. मॅचला होते सुरुवात. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. जगदीश अँड चंदर. विशाल लाखात बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल हॅपटॅकर होता. अखूड टप्प्याची लेन मात्र या ठिकाणी वापरली, परंतु काय जबरदस्त त्याच्यावरती हा शॉट सिलेक्शन. 4 चौकार. धन्यवाद टीजे, थँक्यू सो मच. यावेळेस पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून सुंदर स्ट्रोक पाहायला मिळतोय. चुनून निघून गेलाय सीमा रेषा पलीकडे. 4 धावांकरता येतो हा आणखी एक चौकार. 4. धन्यवाद टीजे. षटकातील
पुढील बॉल यावेळेस हवाई हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, पकडतोय झेल आणि समाप्त झाला आहे फलंदाज जगदीशचा देखील खेळ. आउट. चला थोडीशी घाई करायची या ठिकाणी. वेळेवरती देखील लक्ष असू द्या. धन्यवाद धन्यवाद डीजे. मला देखील आम्ही संधी भरपूर देणार आहोत, परंतु सध्या मॅचच्या दिशेने आपण फोकस करूया. बॅक टू बॅक दोन्ही चौकार आले होते, परंतु त्याच्यानंतर आणखी एक विकेट करण्याचा प्रयत्न मात्र केला गेला आणि झेलच्या स्वरूपामध्ये जगदीश मात्र बाद झालेत. आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. सूरज चव्हाण आपण पाहिला तर मग बिग बॉस मध्ये फेमस झाला, परंतु या ठिकाणी हा सूरज मात्र फेमस होईल का? बॅटची या ठिकाणी आपण पाहिलं तर लिडिंग एज, मात्र चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांकरता येतोय चौकार. हा नशिबाचा चौकार आहे आणि तो येताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे. म्हणूनच काय कधी घडेल हे सांगता येत नाहीये. सकाळी उठल्यानंतर रामाला देखील राज्य मिळणार होता, परंतु उठल्यानंतर त्याला 14 वर्षाचा वनवास मिळाला होता. म्हणून जीवनात हार कधीच मानू नका. या ठिकाणी आपण पाहिलं तर अजून एक डॉट बॉल येतोय. विशाल लाखात च्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत 3 चौकार आलेत. धावसंख्या आपण पाहिली तर पोचली गेली आहे, ती म्हणजेच 12च्या घरामध्ये 12 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. विशालचा पुढील बॉल, चांगला बॉल आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल मात्र ठिकाणी पूर्ण केली आहे. सिंगलच्या मदतीनं धाव फलक आपण पाहिलं तर पोचलं गेलंय. 13च्या घरामध्ये 13 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून अजून सुद्धा 18 चेंडू शिल्लक असतील आणि 18 चेंडू मध्ये रोशन गवळी बॉलिंग ट्रॅक वरती. सध्या तरी प्रशांत गवळी या टीमच्या मास्टर माइंड आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर आणखी एक टीम मध्ये लेजंड खेळाडू किरण गुरोड आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली सर्व जे युवा प्लेयर्स आपल्याला पाहायला मिळतात रुद्राक्ष स्पोर्ट चिंचोटी संघाचे. यावेळेस आपण पाहिला तर मग बॉलिंग ट्रॅक वरती रोशन आलेत. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि अजून सुद्धा धावांची गरज आहे, ती म्हणजेच 26 धावा अजून सुद्धा हव्या आहेत. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर मग अवांतर आहे. एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये या ठिकाणी ऍड केली जाईल. पुढील बॉल, ओहो, या ठिकाणी आपण पाहिलं तर हा चेंडू खूप चांगला आहे. अशा प्रकारे जर तुम्ही बॉल हाताळले तर निश्चितच समोरच्या टीमला प्रेशराईज करू शकता. टेक्निकल थोडी फार मात्रा ठिकाणी निश्चितच वापरावी लागेल. किरण गुरोडा पुढे आले, चांगली फिल्डिंग, एक सिंगल मात्र ठिकाणी पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक आपण पाहिले तर मग पोचलं गेले, ते म्हणजेच 15च्या घरामध्ये 15 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय
आयुष्यात जन्मापासून ते मरेपर्यंत कार्यरत असलेला एकमेव शिक्षक म्हणजे तुमचा अनुभव, आणि तो अनुभव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. किरण गुरोडाकडनं चांगली फिल्डिंग, बॅटिंग मध्ये फार काही करू शकला नाहीये. पुन्हा एकदा सज्ज झालेत बॉलिंग ट्रॅक वरती रोशन. थोडस फास्ट केलायचं आहे. ओहो, लोअर फुल टॉस डिलिव्हरी होती, मिस केला या ठिकाणी बॉलला. डॉट बॉलची सांगता. वेगवान बॉल होता. डॉट झाल्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातखंडामध्ये जाऊन हा बॉल मात्र विसावला गेला. पुढील बॉल. ओहो, समोरच्या दिशेनं अगदी आपण या ठिकाणी पाहिलं तर ब्लॉकालमध्ये चेंडूची हाताळणी केली होती, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 2 धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. 2 टीमची टोटल आपण पाहिली तर मग पोचली गेली आहे ती म्हणजे 17 या आकड्यावरती. 17चा खतरा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. चांगली वापसी या ठिकाणी केली आहे रोशननं. षटकातील पुढील बॉल. फुल टॉस डिलिव्हरी होती, परंतु काय जबरदस्त हा स्ट्रोक मात्र खेळला गेलाय लॉंग लेगच्या दिशेनं. प्रोटेक्शन आहे, सुंदर शतरक्षण साहिल त्या ठिकाणी होता आणि त्याच्या माध्यमातून चांगलं शतरक्षण जरूर झालंय, परंतु आपण या ठिकाणी पाहिलं तर 2 धावा अगदी वेगाने या ठिकाणी पूर्ण केल्यात. दोन्ही टीमची धावसंख्या आपण पाहिली तर पोचली गेले 19 या आकड्यावरती. इथून अजूनही जिंकण्याकरता 20 धावांची आवश्यकता असणार आहे. अजूनही 20 धावा हव्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 13 चेंडू, 20 ची गरज. फुल टॉस बॉल, हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न. रोहित आहे चेंडूच्या खाली, पकडतो झेल आणि समाप्त झाला. यावेळेस आपण पाहिलं तर मग चंदरचा देखील खेळ आउट. आणखी एक युवा टॅलेंट मात्र या ठिकाणी पुढे आणलाय. प्रशांत संघाचा संघनायक आहे आणि खऱ्या अर्थानं युवा टॅलेंटला मात्र या ठिकाणी पुढे चान्स दिलाय. सुधीर हाडर. इथून अजून चांगला क्रिकेट मात्र खेळावा लागेल. पाहूया सुधीरकडनं खूप अपेक्षा देखील असतील त्यांच्या पाठीराख्यांना. आज त्यांच्या पाठीराख्या देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेत. तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी पण पाहिला तर मग अविनाशजी गवळीचा देखील चांगला प्रतिसाद मिळतो. रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोटी संघाला यावेळेस हो मिस्टेक याचं भुगतान मात्र भरावं लागेल. साहिलने मात्र झेल सोडलाय. साहिलकडनं ही अपेक्षा नव्हती, परंतु झेल मात्र झाली आहे ड्रॉप. सिंगल या ठिकाणी पूर्ण होते. सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहिलं तर पोहोचलं गेलं 20 या आकड्यावरती. हलक्या हाताने मात्र सॉफ्ट हँडने मात्र यावेळेस स्लाइस केले बॉलला ऑन साइड ऑफ साइडला. एक सिंगल मात्र या ठिकाणी मिळेल. सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या आपण पाहिली तर पोहोचली गेली आहे 21 या आकड्यावरती. सध्या तरी धावफलक आपण पाहतोय. चांगले बॉलिंग या ठिकाणी आपल्याला जरूर सुधीरचे देखील पाहायला मिळते. यावेळी वर्ष आपण पाहिला तर 17च्या 18च्या घरामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल, परंतु भरपूर चांगले बॉलिंग. यावेळेस त्याच्या विरोधामध्ये मोठा फटका येईल का, आणि तो आलाय. ओव्हर पिच बॉल या ठिकाणी हाताळला गेला. चेंडू मात्र निघून गेलाय 6 धावांकरता आणि या 6ने मात्र धाव फलक मात्र वेगानं वाढलं गेलंय.
27 आकड्यावरती. धन्यवाद थँक्यू. 27 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. हो बॅटची हलकीशी स्निक या ठिकाणी लागली गेली आणि चेंडू जाऊन राहिलाय एसटी रक्षकाच्या हातकंटामध्ये. अगदी हवेमध्ये हलकीशी सूर घेतली आणि काय जबरदस्त कॅरी या ठिकाणी केला. कदाचित साहिलने तो झेल पकडला असता तर मग 6 धावा वाचल्या असत्या. जर तरच क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धावफलक मात्र यावेळेस स्थिर आहे 27 आकड्यावरती. आपण पाहिला तर मग एक चांगली विकेट मात्र मिळवली आहे सुधीरनं. जे हवं होतं ते त्याला मिळालंय. इथून अजून सुद्धा दोन्ही चेंडू त्याला चांगले टाकायचे. हे दोन्ही चेंडू खूप निर्णायक असतील. रुद्राक्ष स्पोर्ट चिंचोटी गवलीपाडा या संघाला इथून जर हे दोन्ही चेंडू चांगले टाकले तर येणाऱ्या 6 बॉल मध्ये चांगल्या धावा डिपेंड करण्याची संधी ते देखील करू शकतायत. मागेच म्हटलं हे जर तरच क्रिकेट आहे. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आणखी एक चांगला बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. गणेश तुम्हाला जर आयुष्यामध्ये तुम्हाला सर्व स्वप्ने पूर्ण करायचे असतील तर त्याच्यासाठी एकच औषध आहे. हार्डवर्क, कष्ट, मेहनत मात्र ठिकाणी करावी लागेल. यावेळेस सुंदर फटका आहे. ओहो चांगली फिल्डिंग आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर सुखरूपरित्या क्रीज मध्ये पोहोचलाय. असं वाटलं होती की कुठेतरी गाडी अडकली जाते की काय, परंतु आपण पाहिलं तर मग पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला गेला. एकने धावफलक आपण पाहिलं तर पोहोचलं गेले 28 आकड्यावरती. अजून सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलं तर मग धावांची गरज आहे ती म्हणजेच 11. 7 चेंडू 11 धावा. चांगलं आतापर्यंत षटक हाताळले सुधीरनं. एक षटकार जरूर त्याच्या ओव्हर मध्ये येताना आपण पाहिलाय, परंतु त्याच्यानंतरचा कमबॅक चांगला राहिला. शेवटचा बॉल ओहो थोडीशी तारीफ मात्र या ठिकाणी केली आणि नंतर आपण पाहिलं तर मग चेंडू मात्र या ठिकाणी वाईट हाताळलाय. अजून सुद्धा हा शेवटचा बॉल या ठिकाणी चांगला टाकावा लागेल. कदाचित डॉट आला तर मग 6 मध्ये 10 राहतील, परंतु या बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर मग सामन्यामध्ये थोडीशी चुरस आणखी निर्माण होईल का. ओहो हॅप ट्रॅकर बॉल. सर्व काही अगदीच ओके मध्ये चाललं होतं, परंतु हॅप ट्रॅकर बॉल मिळाला आणि असे बॉल मंगेश कुठे सोडणार आहे. काय जबरदस्त हुकचा फटका पाहायला मिळाला. षटकार 6. सोनीला कोकण दाखवा ऐसी उचलून होरीन बसवा. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. साहिल 6 मध्ये आता मात्र थांबवायच्या. साहिलला 4. पहिला बॉल या ठिकाणी झेल होईल का. ओहो पकडला झेल. पहिल्या बॉल वरती विकेट आली आहे. आणखी जर या ठिकाणी एक विकेट आली तर मग सामन्यामध्ये आणखी एक चुरस निर्माण होईल यात काही शंका नाहीये. पालख्या निघाल्याच पायी शिरजीला हडलं बोलावणं जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्यानं आत्म मला.
धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. असं म्हटलं गेलं ना, आयुष्यात किती अपयश पदरात पडले तरी जिंकण्याची जिद्द आहे ना, ती कुठेतरी कमी पडून देऊ नका. जिद्द, चिकाटी, तुमचे गुणकौशल्य, तुमच्यामध्ये असलेली ॲबिलिटी तोपर्यंत सिद्ध करून दाखवा जोपर्यंत तुम्ही जिंकत नाहीये. इथून आपण पुन्हा पाहतो साहिलला बॉलिंग ट्रॅक वरती. न्यू बॅटर आपण पाहिलं तर भूषण आलाय. हलक्याशा हातानं मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर मग पॉइंटला चेंडूला ढकललंय. एक सिंगल मात्र ठिकाणी जरूर मिळेल. सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या आपण पाहिली तर पोहोचली गेली आहे 3600 आकड्यावरती. इथून 4 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्याकरता धावांची गरज आहे, ती म्हणजेच 3. 4-3चं समीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. हे 4-3चं गणित मात्र सोडवलं जाईल का, हे देखील पाहणं योग्य आहे. साहिल बॉलिंग ट्रॅक वरती ऑन स्ट्राईकला. मंगेश या ठिकाणी आपण पाहिलं तर हा चेंडू आहे वाईट. षटकातील पुढील बॉल. ओ, एक कोणचा शॉट वेगळा वेगळा या ठिकाणी फटका पाहायला मिळालाय. यस, सामना जिंकलाय. 2 धावांची आवश्यकता होती. 9+ या धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर मग सामना आहे तो जिंकलाय टीम जय बजरंग स्पोर्ट पालनापाडा या संघानं. धन्यवाद जिथे, थँक्यू सो मच. चला, टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे. जय बजरंग स्पोर्ट पालनापाडा टीमचा संघनायक आणि मॅन ऑफ द मॅच पाहूया कुठला खेळाडू आहे. चला आपण या ठिकाणी ओके टॉस आहे तो संपन्न करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच नितीन भोईर ठरला आहे या सामन्याचा सामनावीर. गोलंदाजी करत असताना महत्वाचे त्याने 2 विकेट घेतल्या आणि फक्त 4 धावा दिल्या होत्या. चला, नितीन यायचं आहे. चला फास्ट या. टॉस देखील या ठिकाणी संपन्न करणार आहोत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अजित घरत फॉर्म टीम सध्या भन्नाट फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चिंचोटी लाईन पडा टीमचा करण अंबाला. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग 17 मध्ये 58 रन्स. चला, टॉस या ठिकाणी केला जाईल. टॉस या ठिकाणी स्पिन केला जातो. टॉसचा निकाल आपण पाहिला तर मग प्रो स्पोर्ट लाईन पाडा टीमच्या बाजूने लागला आणि डिसाइड फील्ड फर्स्ट. चला, लवकरात लवकर क्षेत्रात लावून घ्या अजित, आपणास विनंती करतोय. नाहीतर मग पुढे तुम्हाला संधाराचा सामना मात्र ठिकाणी करावा लागेल. चला, मॅन ऑफ द मॅच आपण नंतर देऊ.
धन्यवाद डीजे. वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतो ही स्पर्धा सायंकाळचं सत्र चालू आहे. सुरू होणारा मॅच प्रो स्पोर्ट चिंचोली लाईनपाडा वर्सेस जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा या दोन संघाच्या दरम्यान दुसऱ्या फेरीतील शेवटची लढत आपण पाहणार आहोत. घाई करायची आहे प्लीज, विनंती असेल लाईनपाडा या संघाला. त्यानंतर जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा संघाला विनंती असेल आपली ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. घाई करायची आहे, भरपूर वेळ वाया गेलेला आहे. आजच्या दिवसामध्ये भरपूर उशीर झालेला आहे. वेळेबद्दल सहकार्य करा. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. प्रो स्पोर्ट चिंचोडी लाईनपाडा संघाला विनंती असेल. आमचे पंच देखील दाखल झालेले आहेत. रुपेश दांडेकर आणि कल्पेश सापटे हे दोन पंच आहेत या मॅचचे, या सामन्याचे. जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा संघातील दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. चंदर आणि जगदीश ओपनिंग जोडी मैदानाच्या दिशेने मंद मंद पावलाने इंटर झालेली आहे. त्याच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय कोणता गोलंदाजी करण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. प्रो स्पोर्ट्स चिंचोडी लाईनपाडा संघाच्या माध्यमातून